नमस्कार यूट्यूब फॅमिली. हे बघा तिळाला खत शिकणं चालू आहे बघा. खत शिकून पाणी सोडायचं आहे. कसा झाला आमचा तीळ? कुठं पातळ झालं, कुठं दाटच झालं, कुठं पातळच झालं. रान पाणी दिलं हो, आमच्या स्प्रिंकलर नव्हते त्याच्यामुळं असं झालं बघा. पाणी पडलंय रात्री. आता हरभरा कापणं थोडं बंद केलं आम्ही, स्टॉप केलं. त्याच्यामुळं खत शिकून पाणी तरी सोडून ठेवा म्हणल्या. खत टाकून पाणी देणं चालू आहे बघा. आता हे 4 पाट्याला एक वळ खत शिपलं की मोटर चालू करायची आहे बघा. पाणी आवरत नाही ना. आता चालेल शेताला. काय सुधारणा झाले कामं. पाऊस पडायला आहे. हरभरा कापता कापता स्टॉप झालं, डिस्मोट झाला. शेताला पण एवढं झालं वेळेवर. काय करा. माझ्या व्हिडिओ बघत जा, सपोर्ट करत जा शेतकरी माणसाला, गरीब शेतकऱ्याला. बरं आहे का तीळ तणकट पण लवकर हरभरा काढून तणकट काढून घ्यावा म्हणलो. तिळामधलं बघा कसं तणकट निघले बघा. हरभराच आणि 8 दिवस ह्यासारखं दिसणार गेला. असं पाऊस पडू लागल्यानं काय हरभरा आटपते आमचा. गुततेल नाही काय नाही, घरच्या घरीच कापाल्या. अशा प्रकारे चालू आहे बघा काम. वलच आहे खाली. रात्री पडलाय पाऊस, खूप मोठा पडलाय. शिपून द्यावं पाणी सोडून. जरा वेळ लागायचं, लवकर दिसतात. इथे टमाट्याची झाडं हातात नेऊन उकरून द्यावं का किती सुद्धा. टमाट्याचं रोप निघले खायला कधी उन्हाळ्यात. तणकट निघलं हो बघा की. लवकर हरभरा कापून तणकट काढून घ्यावं म्हणलं तिळातलं. हे बघा की कसं शिपगवत निघालं. हे दाखवा कॅमेरामॅन. हे बघा किती लय शिपगवत निघलं बघा तिळामध्ये. हे सगळं काढून घेतो शक्य आहे माझ्यानं. अशक्य काहीच नाही करणार याला. पण आता हरभराच कवा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा, असा शिकतात का खत तिळाला? जमत नाही हो, पहिली बार काय करा. खत शिकून आता पाणी सोडायचं. जमेल का मला खत शिकायला? करावं लागते बाबा, येडं वाटलं का होईना. करणंच आहे काम. केल्याशिवाय काय. चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत जा माझे. शेती कामातले असतात सगळे. ओनली शेती काम. तेव्हा आता पाणी पिंते आता करायचं. मोटर लावायला चालू बघा. एक वळ खत शिपलं. आता मोटर लावून पाणी द्यायचं तिळाला. बघू किती घंटे मोटर चालते. दुखतालाय पाईप आवाज द्यायला. बघू एवढं पाणी किती तास चालते. चला मग आता पाणी द्यायचं आहे तिळाला. बरंच दूर आहे बघा आता तीळ आमचा विहिरीपासून. आता जायचं आहे बघा. हे बघा कशा कडप्या उडून चालल्यात बघा वाऱ्यानं. आणि कसा घाम यायला बघा या कडपी खाली. कशा वली हाता याला पलटी मारलं तर हे बघा वल्लकीच आहे बघा खाली. हे बघा कसं झालं बघा, घुगऱ्या झाल्यासारखं. हे बघू शकता. अवघड आहे शेतकऱ्याचा. पलटी मारलं तर बरं आहे, नाही तर अवघड आहे. सगळं वाळून कोळ गेला. पण आता कापाय गेले कोपरून आले. आता रोजच्या रोज पाणी पडाले. त्याच्यासाठी हे स्टॉपच केलं आम्ही. हे बघा झालं बघा पाणी चालू. आपलं आलो बघा आता तिळाकडं. शेतकऱ्याची कशी धावपळ असते बघा. तेव्हा मोटर चालू करून आलो. चालू आहे बघा दांडाला. आता पाट्या फोडायच्या हाता बघा. ही फोडल्या तरी पण थोड्या आता पाट्या फोडावं लागतात. तिथं पाणी जाऊन जाम हे आले. शेतकरी मित्रांनो, एक वळ भिजली बघा 6 पाट्याची म्हणजे कापसाची एक वळ. आता या वळीला पाणी लावलं बघा. 1 2 3 4 5 6 पाट्याला लावून टाकलं बघा. एका वळीला एकदाच पाणी. असं थोडं झुळझुळ चालू आहे बघा पाणी. 6 पाट्या एका वळीतल्या चालू केलं बघा. हिला थोडं कमी चालेल पाणी. कमी चालेल. पाट्या कुठे लगे गेल्या नाही, इथंच आहे. येणंच गेली.
कसं आहे बघा शेतकरी काम. यूट्यूब फॅमिली, बरं आहे का शेती काम? हे बघा दांडानं पाणी सोडलं बघा पाटानं. आमच्याकडे पाय करायचं जास्त. दांड केला, दांडानं पाणी सोडायचं. पाटाचं पाणी म्हणतात, पाटाचं पाणी. आणि त्याला पाट्या फोडायच्या. आता ती एक वेळ झाली बघा 6 पाट्याची. ते बघा ती एक वेळ झाली. इतका वेळ लागलं. आता हिला पण खत शिपलं मी. खत शिपून पाणी लावलं बघा. किती 1 2 3 4 5 6 पाट्याला झुळझुळ पाणी दिलं सोडून. चला आता आणखी तिकडं खत शिपायचं आहे तिकडच्या पाट्याला. आता पाणी देत देत खत शिपणं चालू आहे बघा. आता ही पाटी झाली, त्या पाटीला काही थोडंफार शिपलं, थोडंफार राहिलं. चला मग आता तिकडं खत शिपून घ्यायचं आहे. इथं 5 6 पाट्याला लावलं पाणी झुळझुळ. आता तिकडं खत शिपून घेतो बघा. चला मग. आता तिकडल्या पाट्याला पाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो. अरे इकडं खत शिपून घेतो बघा. आता इकडे पाणी लावता येते तिकडलं झालं की. आता तिकडल्या पाट्या झाल्या की लगेच लावून टाकलं. तिळाचं काम निघतो. इथून तिकडे राहिले आता पाट्या. इकडे आता 3 पाट्या झाल्या. कसं आहे ते करावं लागते बापू शेतकऱ्याला. नाही करावं लागते. केलं तर होते, नाही तर काही नाही. चला मग आता शेतकरी काम असं चालू होते दिवसभर. पाणी देणे, पाठीला पाणी लावणे आणि पुढच्या पाट्याला खत टाकणे. असंच काम चालू होते. कसं वाटला माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नाही नसेल तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंटमध्ये कसं आहे ते हे सांगायला विसरू नका. तिळ उपडावं लागते का शेतकरी मित्रांनो सांगा बरं? पातळ करावं लागेल का? याच्यातला एक काढावं लागेल का? काढतो, मला वेळ भेटल्यावर काढतो. काढा म्हणालो बघा. याच्यातला एक पातळ करा म्हणालो जरा. हे बघा माझ्या झेंडूचा रोप पण खूप लय निघालं बघा. तुम्हाला पाहिजे का झेंडूचा रोप? घेऊन जा. तीळ कमी, झेंडू जास्त निघाला. झाडाचा सुद्धा वास खूप छान येतो बरं. चला मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चालत राहते दिवसभर असं शेतकऱ्याचं काम. बाय.